नखरे बरोबर ना डेझी सारखी तुला तो दादा आणि तुझा जाऊन लाडका आहे तुझा दादा. गुड मॉर्निंग गाईज. सो आजचा दिवस चालू होते. आज संडे आहे, सो थोडंसं रिलॅक्स करेन, पण त्याचबरोबर काम पण करायचं आहे. सो गाईज लेट्स स्टार्ट दिस डे. आज मी थोडं ना ट्रेडिशनल अटायर करायचं ठरवलं. सो कसे दिसते गाईज. आणि त्यानंतर मी रिक्षा पकडून माझ्या प्रवासाला सुरुवात केली. मग रिक्षा, मग ट्रेन आणि मग परत रिक्षा, आणि असा सगळा प्रवास करून मी ठाण्याला पोहोचली. माझ्या दुकानात पोहोचल्यानंतर आता मी बघते की कुठले क्लायंट्स आहेत आणि कुठले अपॉइंटमेंट्स. पहिलं तर हे साऊथ इंडियन जे आपले ऑफर्स आहेत तोच लुक देणार मी लांबून बघितलं, पण त्यावेळेला त्याला जर तुम्ही हा ऍड केलात ना तर हा तुमचा लुक अजून एनहान्स टास्क असतो. माझा ब्लाऊज आहे जो मी इथे वेअर करणार आहे. ओके, पाजावलं एवढा दिसणार आहे हाताला, आणि माझी साडी जी येणार आहे ती अशी दिसणार आहे. कळलं? तर माझं सर्वात पहिलं काय दिसणार आहे हे. तर तुम्हाला हे आवडत असेल तर मग आपण बनवूया, अदरवाईज विल गो फॉर अ नॉर्मल अप्रोच. तुम्हाला आवडलेत का ब्लाऊज आमचे? मग काय काय, क्लायंट हॅपी, मी हॅपी. तर वी डिसाइडेड डेझी बरोबर जरा मस्ती आणि माझा भाऊ बोला की स्टेशनला ड्रॉप करतो. हे नखरे बरोबर ना डेझी सारखी तुला तो दादा आणि तुझा जाऊन लाडका आहे तुझा दादा. कळलं? डेझीच बसणार पुढे, डेझीच. अशा प्रकारे इथे पार्शलिटी करतात. त्यानंतर माझा प्रवास परत सुरू झाला माझ्या घराकडे. बघितलं तर खूप गर्दी होती, पण ट्रेन कशी तशी पकडली. आणि जेव्हा मी उतरली तेव्हा मला कळलं की रिक्षाच नाही आहेत, आणि मी नॉर्मली प्रायव्हेट रिक्षाच करते. पण त्यानंतर मी शेअरिंग केली, जी खूप जास्त अनकम्फर्टेबल होती. तो अतिशय फास्ट होता. मला कळत नव्हतं कुठल्या रस्त्याने जातो, कारण मी अगदीच नवीन आहे. पण आत्ताच पोचले. हे सगळे जे एक्सपिरियन्स आहेत ना ते माझ्यासाठी खूप नवीन आहेत, कारण की मी या सगळ्या गोष्टी कधीच केलेल्या नाही आहेत. पण तरीही खूप जास्त थकली आहे. अँड नाव बाय बाय.